तर कोरेगाव भीमामध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं ते पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून। कोरेगाव भीमा दंगलीला 1 वर्ष पूर्ण। दंगलीमुळे हादरलं होतं कोरेगाव भीमा। दगडफेक जाळपोळीनं ढवळलं वातावरण। दंगली तरुणाचा दुर्दैवी मृत्यू। 31 डिसेंबर 2017च्या त्या रात्री सगळेच जण नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होते, पण कोरेगाव भीमा परिसरात वेगळंच काहीतरी घडत होतं। त्या रात्री कोरेगाव भीमा परिसरातल्या वढू गावात 2 गटांमध्ये बैठक झाली। दोन्ही गटातला वाद जवळपास मिटला होता, पण दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली। 2 गटात वाद झाल्यानं घोषणाबाजी होऊन वाद चिघळला आणि त्याचं पर्यवसन दगडफेक, वाहनं जाळणं आणि मालमत्तेचं नुकसान करण्यात झालं। यावेळी पुणे नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा, वढू रस्ता, सणसवाडी, शिक्रापूर तसंच कोंढापुरी या भागात अनेक वाहनांची आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली। या दुर्घटनेत राहुल फटांगळे या तरुणाचा मृत्यू झाला। कुणी या दंगलीला संभाजी भिडेंना जबाबदार धरलं, तर कुणी एल्गार परिषदेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। पण ही दंगल आठवली की आजही इथल्या लोकांच्या अंगाचा थरकाप उडतो। दंगल कुणी पेटवली, लोकांना कुणी भडकावलं, यावरून अद्यापही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। दंगलीला 1 वर्ष पूर्ण होतंय, पण लोकांच्या मनात त्या कटू आठवणी आजही घर करून आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।